हॅलो एव्हरीवन, मी दीपाली कनेरे मेकओव्हर. तर आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत कोंडेश्वर महादेव दर्शनाला. तर हा आमचा टर्नमेलचं काम चालू होतं. बघू शकता तुम्ही बोगदा हा जवळजवळ 4.5 किलोमीटर हा बोगदा आहे. तर इथून आम्ही आलो आहोत कोंडेश्वर मंदिराजवळ. बघू शकता तुम्ही हा बाहेरचा परिसर खूप छान आहे. खरं तर इथे पावसाळी जास्तच निसर्ग सुंदर दिसतो आणि हा आहे महादेवाचं मंदिर. तर आम्ही आतमध्ये एंटर केलं. त्याच्यानंतर महादेवाची खूप छान अशी पूजा केली. तर माझा मुलगा व्हिडिओज काढत होता. मस्त छान पूजा केली महादेवांची आणि खूप छान असं मंदिर आहे. छोटंसंच असं गुफेसारखं मंदिर आहे आणि आतमध्ये वाकून एंटर करावं लागते. तर खूप छानच मंदिर आहे आणि तिथली मूर्ती बघितली तर जी पिंड आहे महादेवांची ती थोडी अशी आपली राऊंडमध्ये असते, तरी राऊंडमध्ये नसून थोडी अशी क्रॉस आहे. तर खूपच छान आणि हा मंदिर जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीपासूनचं आहे. तर आम्ही दोघांनी दर्शन घेतलं महादेवांचं आणि त्याच्यानंतर जर डमरू वाजवलंच नाही तर महादेवांची पूजाच पूर्ण नाही होणार. तर अशा प्रकारे आम्ही पूजा केली. त्याच्यानंतर बाहेरचं बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारे मूर्ती आहे. श्रीकृष्णाचे, हनुमंतांचे आहे, श्री दत्तांचे आहे, कालिका मातेचे आहे, गणेशाचे आहे. खूप छान असं आहे आणि त्याच्याच पाठीमागे मंदिराच्या कालिका मातेचं मंदिर आहे. तर आम्ही तिथे गेलो, तिथे दर्शन घेतलं. कालिका मातेचं दर्शन घेतल्यानंतर तिथे जो खाली पाणी होता त्या पाण्यामध्ये भरपूर असे मासे होते. तर ते मला माझे मिस्टर आवाज देऊन सांगत होते, बघे इकडे किती मासे आहेत. तर तिथे गेलो, बघितलं आणि खरंच तिथे खूप छान असं निसर्ग एवढं छान आहे ना, खूपच छान. आणि पावसाळ्यात तर एकच नंबर दिसेल तिथलं परिसर. आणि होली त्याच्यामध्ये महादेवांचं दर्शन आणि होली ही महादेवांसोबत झाली. आज खूपच छान झालं. आणि ते एक समाधी आहे जी 1889 साली समाधी घेतलेली आहे, ज्यांनी या महादेवाची पूजा केली पहिली त्यांनी तिथे समाधी घेतलेली होती. तर त्याच्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, घरी आलो. त्याच्यानंतर होलिका पूजनासाठी जायचं होतं. मग होलिका पूजनाची तयारी केली. त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या गावाच्या होलिका पूजनासाठी गेलो. छान अशी पूजा केली. त्याच्यानंतर बघू शकता पूर्ण अशी गावातल्या महिला वगैरे होत्या तिथे. बट आम्ही थोडा लेट झालो होतो पूजनासाठी. तरी पण आम्ही पूजन केलं. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवलं, होलिकेला आम्ही प्रदक्षिणा घातली की जी इडापिडा असेल ती तू पदरात घे. आणि हे आमच्या गावातले कार्टून. तर थँक्यू सो मच. आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. ह्यांची मजा एक वेगळीच असते ना.